मन मंदिरा गजर भक्तीचा बात करत नाही। शत्रु येऊ किंवा मित्र येऊ दया सारखीच, पण देव मात्र तसा नाही महाराज। अर्जुनावर विशेष, पांडवांवर विशेष, पण कौरवांवर विशेष नव्हतं। पक्षपाती कृपावंत तरी देवाच सारखी, आपुली पारखी नोळखती। कृपावंत देवासारखेच आहेत, पण संत महापुरुषांच्या दयेचं वैशिष्ट्य काय की ते दया करत असताना पक्षपात करत नाहीत। म्हणून दयावंत जे अंतरी, एक उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल देवात आणि संतांमध्ये काय फरक आहे। विठ्ठल काय झालं, भगवान श्रीकृष्णाचा 4था वाढदिवस होता। हॅपी बर्थडे। कितवा यस, 4था वाढदिवस। यशोदेनं श्रीकृष्णाचा वाढदिवस कशा प्रकारे साजरा केला माहिती? 1108 देवी यमुनेमध्ये प्रज्वलित करण्याकरता श्रीकृष्णाला यमुनेवर घेऊन आली। एक दिवा सोडायची, दिवा वाहत जायचा। यशोदा दिवा सोडायची, दिवा खालच्या दिशेला व्हायचा। श्रीकृष्ण खाली गेले, यमुनेच्या गुडघाभर पाण्यामध्ये उभा राहिले आणि यशोदेनं सोडलेल्या दिव्याला एक दिव्याला वर धरून काढू लागले। यशोदेनं पाहिलं, कृष्णा कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे हरे। अरे काय करतोस बाळ? मा, तुझे दिवे वाहत आहेस यमुनेमध्ये, त्यांना वर काढत आहे। कृष्णा, दिवे वर का काढतो? वाहू दे त्यांना। आई, वाहत असणाऱ्याला पाहवल्या जात नाही, वाहत असणाऱ्या दिव्यांना पाहवल्या जात नाही। भगवान दयावान आहे। यशोदा म्हणाली, मग किती दिव्यांना वर काढशील? भगवान म्हणाले, का सगळ्यांचा ठेका थोडीच घेतलाय मी। जो माझ्या चरणाजवळ आला, जो माझ्या जवळ आला, त्याच दिव्यांना मी वर काढील, सगळ्यांचा ठेका नाही घेतला। सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। जो मज होय अनन्य शरण, तयाचे निवारी मी जन्म मरण। या लागी शरणागता शरण्य मेची एकू। जे मला शरण आले, माझ्या जवळ आले, त्यांनाच मी भवनदीतून वर काढणार। सगळ्यांचा ठेका घेतलेला नाही। देवाच्या अंतःकरणामध्ये दया आहे, पण शरण गेल्यावर आणि संतांच्या अंतःकरणामध्ये दया आहे। अरे जीव नुसता पाहिला तर संतांच्या मनामध्ये दया उत्पन्न होते। कशी? मृदु सबाह्य नवनीत, तैसे सज्जनाचे चित्त। जे कारंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले। भैरवी लागली का? भैरवी लागली। बरेच लोक म्हणतील भैरवी लागली, कीर्तन काय संपलं की काय? आणि बऱ्याच लोकांचा मी अनुभव पाहिलाय, कीर्तन संपत आलं रे आलं की मग लोक असं करतात, झालं रे बाबा आता हे काय? अरे कीर्तन काय जड आहे डोंगरा एवढं का काय? पण 2 तास बसायला ही देखील महाराज फासकंड येते, मोठं अवघड आहे। विठ्ठला आता देवाची दया आणि संतांची दया कशी आहे? अजून एक उदाहरण सांगतो। रामचरितमानस मध्ये इंद्राचा मुलगा जयंत, श्रीमंतीचा माज, संपत्तीचा माज, संपत्तीचा माज, श्रीमंतीचा माज, मंदाकिनीच्या परमपवित्र तीरावर, चित्रकूटावर, स्फटिक शिळेवर जानकी आणि रामचंद्र बसलेले होते, राघवेंद्र सरकार बसलेले होते। जयंत आला आणि म्हणाला, पाहिलं का हे परब्रह्म कसं बसलंय बायको बरोबर? आता परब्रह्म बायको, आता बायको आहे तर बायको बरोबर बसणार ना? पण जयंताला जळजळी सुटू लागली महाराज।
बसलाच कस काय? आमचे वडील म्हणतात इंद्र हे परब्रह्म आहे. आणि असं कसं परब्रह्म बसले बायको जवळ आणि बायकोच्या वेणीत फुल गुंफते? हे परब्रह्म असेल का? जयंत कावळ्याचं रूप घेऊन जवळ आला आणि सीता मैयाच्या चरणाला चोच मारली. सीता चरण चोचहती भागा, मूढ मंदमती कारण कागा. चला रुधिर रघुनायक जाना, सिंक धनुष सायक संधाना. सीता मैयाच्या चरणाला चोच मारल्याबरोबर सीता मैयाच्या चरणामधून रक्त वाहू लागलं. देवाला राग आला, एवढा राग आला, एवढा राग आला. धनुष्याची काडी, छोटीशी काडी घेतली, काडी गवताची काडी अभिमंत्रित केली, बाण बनून जयंतच्या मागे सोडली. जयंत कावळ्याच्या रूपात पुढे पडतोय, त्याला मूळ मनुष्याच्या रूपात यायलाही देखील अवसान भेटना. कारण होती काडी, पण जयंतला मोठा अग्नीचा गोळा दिसायचा. त्याला वाटलं बस आपण ज्याची परीक्षा घ्यायला गेलो त्यानं बाण मागं लावला आणि तो रामबाण आहे. रामबाण लोक म्हणतात हे औषध कसं आहे? रामबाण. रामबाण म्हणजे एकदा गेला की पुन्हा वापस येण्याचा चान्स नाही. पळतोय पळतोय पळतोय. सर्वात प्रथम डॅडीकडे गेला. डॅडी डॅडी ए डॅडी कळतं का? काय डॅडी म्हणजे काय सांगा बरं? बाबा, स्वतःच्या बाबाला डेड बॉडी करतात का? हा, डॅडी इंद्राकडे गेला, वडिलांकडे, बाबा मला वाचवा. इंद्र म्हणाला, मूर्खा, भगवान सर्वशक्तिमान राघवेंद्र सरकारचा अपराध केला तू, तुला वाचवण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये नाही, चल हट. नंतर ब्रह्मदेवाकडे गेला. ब्रह्मदेव म्हणाले, एक अगोदरच होतं मस्त गेला, आता 3 राहिले, तेवढे तरी राहू दे, चल पळ. सगळीकडे गेला पण त्याला कोणी थारा दिला नाही. आणि शेवटी पळतोय पळतोय, नारदांनीच पाहिलं. नारदांनी पाहिल्याबरोबर तो नारदांना म्हणाला नाही किंवा नारदांना शरणही गेला नाही. नारदांनी पाहिलं आणि काय म्हणाला? नारदांनी पाहिलं, नारद देखा विकल जयंता, लागी दया को मलचित संता. नारदांनी पाहिलं, नारदांच्या अंतःकरणामध्ये दया उत्पन्न झाली. ए जयंत, कुठे पळतो, कुठे पळतो? जयंत म्हणाला, नारदा काय सांगावं माझे हाल, मला सुसू करायची तरी पण थांबता येईना, कारण भगवान राघवेंद्र सरकारचा अमोघ बाण माझ्या मागे लागलेला आहे. मग नारदांच्या अंतःकरणामध्ये दया आली. अरे हा दीन आहे, फिरून फिरून याच्या पापाचा प्रायश्चित्तानं मोक्ष झाला, पाप धुवून गेलं. अरे इकडं तिकडं फिरण्यापेक्षा आणि याला त्याला शरण जाण्यापेक्षा तू देवाला शरण जा. नारदांनीच उपाय सांगितला. जयंत म्हणाला, त्याच्या बायकोच्या पायाला चोच मारली, घळाघळा रक्त वाहत होतं, मी पाहत होतो, मला माफ करील का? जयंत राघव. नारद म्हणाले, जयंत तुला देवाचा स्वभाव माहिती नाही, जा. जयंत राघवेंद्र राघवेंद्र देवाची स्तुती करत आला. भगवान म्हणाले, आता कशा करता आला? जयंत म्हणाला, सुरुवातीला आलो तुमचा प्रभाव पाहण्याकरता आणि आता आलोय तुमचा स्वभाव जाणण्याकरता. विठ्ठला, तुमचा स्वभाव जाणण्याकरता आलो. नारद महर्षींनी कळकळीची विनंती केली. देवाला एवढा राग आलेला आहे. आणि वाल्मिकी रामायणामध्ये, रामचरित मानस मध्येही देखील, रामचरित मानस मध्ये तर एवढं वर्णन केलेलं आहे की चरणाला चोच मारली. वाल्मिकी रामायणामध्ये स्पष्ट वर्णन आहे, सीता मैयाच्या छातीवर वार केला, वक्षस्थळामधून रक्त वाहू लागलं. देवाला सहन झालं नाही, एवढा राग आला, डोळे लालबुंद. जयंत आलाय तरीही देखील महाराज देवाचा राग शांत होईना. शेवटी नारद महर्षींनी विनंती केली, सीता मैयानं विनंती केली. सीता मैया म्हणाली, देवा, छोट बालक आईला दूध पित असताना जर त्याचे दात छातीला लागले तर आई नाराज होते का? त्याला मारते का? नाही. मग हा जयंत आपला मुलगा समजा, त्यानं माझ्या वक्षस्थळावर वार केला, त्याचे दात लागले असं समजा आणि त्याला माफ करा. नारद महर्षींनी विनंती केली, देवा याला माफ करा.
संतांनी विनंती केली आणि मग त्याला माफ करण्यात आलं. मला एवढंच सांगायचंय, दयावंत जे अंतरी. संतांची दया आणि भगवंताची दया पक्षपाती आहे आणि संतांची दया हे निरपेक्ष आहे. विठ्ठला म्हणून ते धन्य आहेत. कोण? धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. झोपले काय? दयावंत जे अंतरी, ज्यांच्या अंतःकरणामध्ये दया आहे ते धन्य आहेत. आणि असे संत या ठिकाणी कशा करता आले? येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, आले घर जावई कोणते, आले घर जावई कोणते, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, आले घर जावई कोणते, आले घर जावई कोणते, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी. या गावामध्ये ज्यांनी कित्येक वर्ष निवास केला, ज्यांच्यामुळे या गावाला भगवत भक्तीचे संस्कार लागले, हरिभक्त परायण वैकुंठवासी गजानन महाराज आळंदीकर कशा करता आले? कशा करता आले? तुम्हाला माराय करता? मारुती महाराज म्हणत होते त्यांनी लय जणांना मारलं, पण ज्यांना ज्यांना मारलं त्यांचं कल्याणच झालं असेल. संत मारतात पण कल्याण करतात महाराज. संतांचं मारणं तुमच्या आमच्यासारखं नसतं. दे दनादन, दे दनादन. एक बाई नकली दागिने घालून बाजारात फिरायला लागली. तिला दागिन्याची लई हौस, एवढी हौस काय मला धोरणच समजत नाही. असा काही एखादा उदाहरण दृष्टांत सांगायला लागलो की सगळे हसायला लागतात. तिला दागिने घालून बाजारात खूप फिरण्याची हौस. चोरांनी पाहिलं. बरं दागिने नकली, ओरिजिनल नाही, नकली. त्याला कशाचे दागिने म्हणतात? कशाचे? तू नको बोलू रे. अरे तू पोरग आहे रे, पोरग. तिनं सांगू दे त्या मुलीनं तर ठीक आहे. तू कशाला बोलतो? कोणते दागिने? बँटेक्स. आम्हाला काही जास्त माहिती नाही. तर ती दागिने घालून फिरायला लागली. चोरांनी पाहिलं. चोर म्हणाले गड्या बाईला संपत्तीवान दिसते गड्या, डाका टाकायचा. रात्रीच्याच वेळेला आले. बरं नवरा घरी नव्हता योगायोगानं. चोर म्हणाले दागिने दे. ती म्हणाले नाही देत. चोर म्हणाले दे, नाही देत. चोरांनी अशी हाणली महाराज, बदा 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 हाणली. ती म्हणाली मारा मारा, अजून मारा. याच्यापेक्षा तर माझा नवरा मला 10 पटीनं मारतो. याच्यापेक्षा माझा नवरा मला 10 पटीनं मारतो. तुम्ही मारताय लय कमी, अजून मारा. चोर अजून मारायला लागले. आणि बरं चोरांनी सगळे दागिने घेतले आणि निघून जायला लागले. बरं जाता जाता कमीत कमी गपची तरी बसाव या बाईनं. जाताना म्हणले न्या न्या, ते तरी कुठं खरे. मग तर चोरांनी अशी धरून मारली म्हणतात महाराज बदा 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 बदा. त्याचं गणितच नाही. खोटे परिश्रम करायला लावले आम्हाला. इथपर्यंत या खोट्या दागिन्यामुळे घ्यावं लागलं. खोटे घालून फिरते. आता ती म्हणाले माझी मर्जी.
तर असो आपलं हे मारणं साधं मारण आहे महाराज, पण संत महात्म्यांचं मारणं कसं आहे? धरी पाप की मटकी मेरे गुरुदेव ने झटकी, वह ब्रह्मानंद प्रगटी व फूटे तो फूटन दे, मुझे हे काम ईश्वर से जगत रूठे तो रूठन दे. हा संत महात्म्यांचं मारणं वेगळं. म्हणून महाराज मारायचे, पण कसं मारणं होतं महाराज? ज्यांना ज्यांना मारलं त्यांचं कल्याण झालं. काय म्हणाले? विठाला विठाला. तर असो दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. येथे उपकार करण्याकरता ते आले. कुठून आले? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भागे वर्ताया, झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग, उच्छिष्टाचा भाग शेष उरला तो सेव. आम्ही वैकुंठवासी, वैकुंठावरून या ठिकाणी तुमच्या आमच्या सारख्या गेलेल्या, कामातून गेलेल्या, शॉर्ट झालेल्या जड जीवन करता, उद्धार करण्याकरता या ठिकाणी ते आले. येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. भगवंतानी उपकार करण्याकरता 7 पदार्थांची निर्मिती केली. कोणती? राग, वृंदावनी सारंग. वृंदावनी सारंग ऐकलं कधी? ऐकलं असेल तुम्ही, वारकरी आहात. रविश्चंद्रो घना वृक्षा नदी गावश्च सज्जनाः. रविश्चंद्रो घना वृक्षा नदी गावश्च सज्जनाः, एतै परोपकाराय युगे देवेन निर्मिताः. सूर्य, चंद्र, वृक्ष, नदी, गाय, सज्जन, मेघ हे 7 पदार्थ केवळ भगवंतानं उपकार करण्याकरता निर्माण केले. उपकार करण्याकरता. म्हणून संतांचे आपल्यावर उपकारच आहेत. काय सांगो आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेविता पायी जीव थोडा. संत महात्म्यांच्या उपकाराची परतफेड आपल्याकडून होणं शक्य नाही. म्हणून ते या ठिकाणी उपकार करण्याकरता आले. आता याच्यामध्ये 4 प्रकार पडतात. अपकार्यावर उपकार, उपकार्यावर अपकार, अपकार्यावर अपकार, उपकार्यावर उपकार, उपकार्यावर अपकार्यावर उपकार. कळालं मी काय म्हणालो? मागं बसलेले यंग जनरेशन, मागं बसलेले कळालं का मी काय म्हणालो? पहिला मुद्दा सांगा बरं. अपकार्यावर उपकार्यावर अपकार. दुसरा मुद्दा अपकार्यावर अपकार. तिसरा उपकार्यावर उपकार. आणि चौथा अपकार्यावर उपकार. आता पहिला मुद्दा आहे उपकार्यावर अपकार. सर्वसामान्य व्यवहारामध्ये आपण कितीही घटना पाहतो. लहानपणापासून आई वडील मुलांच्या शिक्षणाकरता, त्यांना मोठं होण्याकरता, त्यांची प्रगती होण्याकरता किती कष्ट घेतात महाराज. पण हे टोनगे आई वडिलांच्या उपकाराची जाणीव ठेवत नाही. रात्रीचा दिवस, हाडाचे काळ, रक्ताचं पाणी करून मुलांचं शिक्षण करतात. अरे तुम्ही आणि तुमच्या बायकोच्या चमड्याचे जोडे शिवून आई वडिलांना घातले तरीही देखील अनंत जन्मापर्यंत त्या आई वडिलांचे उपकार भेटणार नाही. पण याला म्हणावं आई वडिलांच्या उपकाराची जाणीव न ठेवणं, याला म्हणावं उपकार्यावर अपकार. 3 टोंडगे असतात महाराज, तरी म्हातारी वाटून घेतात. 6 महिने तुझ्याकडं, 6 महिने माझ्याकडं. तुमच्या गावात आहे का असा एखादा नमुना औषधाला? आता असेल पण कोण सांगणार महाराज. म्हणून असेल मला माहिती असेल सगळ्या गावात, त्याच्याशिवाय गावच नाही महाराज. मारुतीच्या मंदिराशिवाय गाव नाही.
आणि आई वडील वेगळे ठेवून आई वडिलांचा तिरस्कार करणारे घाण लोक त्यांच्याशिवाय गाव नाही, ते आहेत, सगळीकडे आहेत. म्हणून हे उपकार्यावर अपकार. दुसरा प्रकार आहे अपकार्यावर अपकार. शठम प्रतिशठम प्रिया दादरम प्रतिचादरम तत्र दोषेन भवती दुष्टे दुष्टम समाचरे. तिने एक थोबडात मारली, मग आपणही थोबडात मारतो. अपकार्यावर अपकार. तिसरा प्रकार आहे उपकार्यावर उपकार. उपकार्यावर उपकार कळाला का? पांडवांच्या राजसूय यज्ञामध्ये भगवान श्री शुकाचार्यांनी फक्त भाताचं एक शीत खाल्लं, ते पण उच्छिष्ट पत्रावळीवरील भाताचं एक शीत खाल्लं. तर त्या उपकाराची परतफेड कशी करावी म्हणून राजा परीक्षितीला शुकाचार्यांनी भागवत सांगून या जन्म मरणातून मुक्त केलं. महाराज, याला म्हणावं उपकार्यावर उपकार. आणि चौथा प्रकार आहे अपकार्यावर उपकार. या वर्गामध्ये केवळ आणि केवळ संत मोडतात. विठाला या वर्गामध्ये केवळ संत मोडतात. संत शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या अंगावर एक यवन 108 वेळा यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देवोनी मुक्त केला. 108 वेळा थुंकूनही देखील नाथ महाराज म्हणाले, यवना तू जर आज थुंकला नसता तर मला इतक्या वेळेला गोदावरीच्या स्नानाचं भाग्य प्राप्त नसतं झालं. ज्ञानेश्वर महाराजांच्या छातीमध्ये विसोबा खेचरानं लात मारली. ऐकला ना तू? कथेमध्ये सर्वांनी घटना ऐकली ना? ज्ञानेश्वर महाराजांच्या छातीमध्ये विसोबा खेचरांनी लात मारली. का? मुक्ताबाईला मांडे खाण्याची इच्छा झाली आणि म्हणाले, ज्ञानदादा मांडे खाण्याची इच्छा होते, पण खापर मांडे भाजण्याकरता कुंभारवाड्यामध्ये गेले. विसोबा खेचराला कळालं संन्यासाची कार्टी कुंभारवाड्यामध्ये आली. विसोबा खेचर घोड्यावर बसून चाललेले होते. काय रे ज्ञान्या, कुठे चाललास? काका, माझ्या बहिणीला मांडे खाण्याची इच्छा झाली, मांडे खाण्याची इच्छा झाली, खापर नेण्याकरता कुंभारवाड्यामध्ये आलेलो आहे. सगळ्या कुंभारांना दम दिला. या संन्यासाच्या कार्ट्यांना जर कोणी खापर दिला तर याद राखा विसोबाची गाठ आहे. तसेच परत आले. मुक्ताई म्हणाले, ज्ञानराज, ज्ञानदादा खापर नाही आणलं. ज्ञानोबरांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. काय सांगणार ज्ञानोबराय? योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा, विश्वरागे झाले वन्ही संती सुखी व्हावे पाणी. विश्वरागे झाले वन्ही संती सुखी व्हावे पाणी. मुक्ताबाईला ज्ञानोबराय काय सांगणार? ज्ञाना मुक्ता, आपण संन्यासाची कार्टी म्हणून बहिष्कृत केलेलो आपल्याला खापर सुद्धा महाग झालं या आळंदीमध्ये. काय सांगणार? आणि संत सगळ्यामध्ये आपलं स्वरूप पाहतात महाराज, त्यामुळे कोणालाच दोष देत नाही. विसोबा खेचरानं माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या छातीमध्ये लात मारली, पण ज्ञानेश्वरीमध्ये कुठे उल्लेख नाही त्या विसोबा खेचरानं माझ्या छातीत लात मारली, कुठेच उल्लेख नाही. कारण किसको पत्थर मारू, किसको 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 पत्थर मारू, किसको पत्थर मारू यहाँ पे. इको कमी दे जा. किसको पत्थर मारू यहाँ पे कौन पराया है. शीश महल में हर एक चेहरा, शीश महल में हर एक चेहरा अपना लगता है, अपना लगता है. हम भी पागल हो जाएंगे ऐसा लगता है. ओ ओ ओ हम भी पागल हो जाएंगे ऐसा लगता
परिवारों से बातें करना अच्छा लगता है, अच्छा लगता है। किसको पत्थर मारू यहाँ पे कौन पराया है, शीश महल में हर एक चेहरा अपना लगता है। कोणाला दगड मारू, सगळीकडे माझं स्वरूप आहे। ज्ञानोबराय म्हणतात, मुक्ता काय सांगू, काय सांगू तुला, खापर का नाही दिलं। सर्वांना माहिती, ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःच्या पाठीवर मांडे भाजले, योगाग्नी प्रगट करून माझ्या ज्ञानोबरांची ताकद आहे, शक्ती आहे। बोल संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज की। मजा नाही आली। छत्रपती शिवाजी महाराज की। विठाला विठाला व्यासांचे अवतार जयदेव यांचे चोरांनी पाय हात तोडले। भगवान म्हणाले मारू त्यांना, जयदेव म्हणाले प्रभू त्यांना मारू नको, त्यांचा उद्धार कर। जगाई मघाई प्रसिद्ध गुंड पश्चिम बंगालचे चैतन्य महाप्रभूंच्या अनुयायांना दगड मारले, रक्त भळाभळा वाहू लागलं। चैतन्य महाप्रभूंना आवेश आला, कारण श्रीकृष्ण होते ना, चक्र चक्र करायला लागले। चक्र चक्र नित्यानंदानं चैतन्य महाप्रभूंचे चरण धरले। भगवान तुम्ही जर यांचा उद्धार नाही केला, तुम्ही जर यांचा उद्धार केला नाही तर मग यांचा कोण स्वीकार करील। तर मग राग शांत झाला। पहा संतांच्या मनामध्ये केवढी दया आहे। दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी। म्हणून अपकार्यावर उपकार या वर्गामध्ये केवळ आणि केवळ संत मोडतात, बाकी कोणीही मोडत नाही। येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी, सर्वांनी भजन करा विठोबा रखुमा। हरि बोल। वचन नाही देही उदासीन, ते कधीच मुखानं खोटं बोलत नाहीत आणि सदा सर्व काळ देहावर उदासीन असतात। उदासीन या शब्दाचा अर्थ मी सच्चिदानंद ब्रह्म आहे, मी देह नाही या तत्वावर आरूढ असतात आणि मुखानं खोटं वचन बोलत नाहीत। माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये बोलण्याचे 12 दोष सांगितलेले आहेत। विरोधू आणि बळू, प्रणिताप ढाळू, अटुवे गोविंदाणू, आशा शंका प्रतारणू, हे संन्यासीले अवगुणू जया वाचा। रेटून बोलणं, काही माणसं रेटून बोलतात, खोटं बोलतात पण रेटून बोलतात महाराज। खोटं बोलणं, रेटून बोलणं, मोठ्यानं बोलणं, हिंसात्मक बोलणं, एखाद्याच्या मनाला वाईट वाटणं असं बोलणं, हे सगळे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये बोलण्याचे 12 दोष सांगितलेले आहेत। या दोषांच्या अतीत संत महात्म्यांचं बोलणं आहे। लटिके वचन नाही देही उदासीन। तुम्हाला माहिती, तुमच्या आमच्या वाणीमध्ये ताकद का नाही राहिली, दिव्यता का नाही राहिली, तुम्हाला माहिती, खोटं बोलण्यामुळे। आज महिला मंडळ जर भांडण लागलं तर बोट मोडू मोडू तुझ्या घरावरून नांगर फिरू असं म्हणतात। आणि जर खरं खरं तसं झालं असतं तर, आणि का होत नाही,
कुठेतरी खोट्यापणाचा गुण आपल्यामध्ये आहे. म्हणून वाणीची तेज, वाणीची दिव्यता, वाणीमधील प्रभाव निघून गेला. म्हणून आपल्या वाणीमध्ये ताकद नाही. आणि जर महिला मंडळांनी शाप देऊन, शाप जर खरे झाले असते तर भारताच्या वाघा बॉर्डरवर महिला मंडळांना जाऊन बसावं लागत होतं. घ्यायच्या 10-15 महाराज म्हाताऱ्या डोणगावच्या आणि बसवायच्या तिथं बॉर्डरवर नेऊन आणि बोट मोडू द्या पाकिस्तानला शाप. तुझ्या घराहून नांगर फिरू. महाराज युद्ध करण्याची गरज नसती पडली, जवान शहीदच नसते झाले आणि यांनाच भारतरत्न देऊन यांचा सन्मान केला असता. म्हणून लटिके वचन नाही देही उदासीन. मुखानं लटक वचन बोलत नाहीत आणि सदा सर्व काळ देहावर उदासीन असतात. आणि अजून मधुरा वाणी होती, मधुरा वाणी होती. दुसऱ्यांचे गुणदोष साठवण्या इतका मोठा अवकाश आहे. धन्य ते संसारी भवसागर अब सुख गयो है.
घर जा वैकुंठी सांग सोपान येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी। ज्यांच्या ओठामध्ये मधुरा अमृतासारखी मधुर वाणी आहे आणि जीवांचे गुणदोष साठवण्या इतका अवकाश वाव वाव म्हणजे ते ए वाव ते नाही, वाव म्हणजे जागा, वाव म्हणजे अवकाश। जीवांचे गुणदोष साठवण्या इतका त्यांच्या उदरामध्ये अवकाश आहे। ओठानं मधुर वाणी बोलतात, काही काहींचं बोलणं मधुर आहे पण खरं नाही, हे लटिके वचन नाही। आणि मधुरा वाणी होटी दोन लक्षणं जिथे जिथे आढळतील समजावं महापुरुष आहे। वाणीनं लटक बोलत नाहीत आणि मधुरही बोलतात, समजावं महान पुण्यात्मा असं समजावं, संत समजावं। आणि असे संत कशा करता आले, या ठिकाणी उपकार करण्याकरता आले। ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल। त्याचा अर्थ आहे असं नाही असंही नाही। श्री क्षेत्र डोणगाव या ठिकाणी ही भागवत कथेबरोबर कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आली। सगळे प्रेमी लोक आहेत महाराज, आमचे रामेश्वर भाऊ आदी करून कमिटी मंडळ, दादा भाऊ, आप्पा भाऊ कुठे हा इथे फुगडी झाली महाराजांची आज। असो तर तरुण मंडळ, छोटे छोटे मुलं, आबाल वृद्ध सगळेच या ठिकाणी उपस्थित आहेत। अतिशय आनंद आहे। आमचे महाराज विठ्ठल महाराज, देवबाप्पा आदरणीय विठ्ठल महाराज, मारुती महाराज, तबलजी सोमनाथ महाराज, नरोडे आदिनाथ महाराज, सोपान महाराज,
आदी करून या ठिकाणी सगळेच उपस्थित आहेत। जाता जाता फक्त एक महत्त्वाचं सांगतो, कसल्याही परिस्थितीमध्ये राहा पण मुखानं मात्र भगवंताचं नामचिंतन करत चला। एक पद म्हणतो आणि शेवट करतो, चालेल? काम करते चलो, नाम जपते चलो, हर समय प्रभु का ध्यान धरते चलो, अपने मन को सुमार्ग लगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो। दुख में तड़पो मती, सुख में फूलो मती, प्राण जाए मगर नाम भूलो मती, मुरली वाले को मन से रिझाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो। याद आएगी, याद आएगी, अरे याद हरी की आए, याद हरी की आए। कोणी काय म्हणो, माझा भाव ये दुख सहा जाए, हाय राम, याद हरी की आए, याद हरी की आए। मन मंदिरा गजर भक्तीचा।